तुमचा व्हिडिओ आणि मी इकडे असं करते. काय किती फ्रॉड आहे सगळं. आता चाललंय ते पण सोड दो, अभी काम छोड़ना होता है मेरे. खूप वेळेला रात्री छान कविता लिहायची आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला चहा पिताना म्हणायची ऐक नाही 2च मिनिटं हे वाचून दाखवते बघ कसं वाटतं आणि मग ती त्याच्यावर मला प्रतिक्रिया विचारायची आणि मी काहीच सांगू शकायची नाही कारण ती कविता एका ओघात आलेली असायची आणि मग अनिल तिला काहीतरी 2-3 वाक्य सांगायचा. पहिली कविता ती आम्हाला ऐकवायची. सो हे जे पहिलं आहे ते आता मे बी ईशान विल बी फॉर्च्युनेट इनफ की आता ती पहिली कविता त्याला ऐकायला मिळेल. परफेक्शनिस्ट होती अगदी लहानपणापासून. सो तिच्या जेव्हा मी वेण्या घालायचे किंवा बुटाची लेस बांधायची तेव्हा जो आपण बुटाची लेस बांधतो तेव्हा हा गोल आणि हा गोल तो एक्झॅक्टली नॉटचे टाय झालेले गोल पण सेम असं किंवा वेण्या पण ती पुढे घ्यायची आणि बघायची की त्या रिबिन सेम साईजला आलेल्या आहेत की नाही. परफेक्ट. वहीमध्ये पण एखादाही शब्द चुकला तिचा अख्खं पान फाडायची आणि परत पहिल्यापासून सगळं लिहून काढायचे. बरसने लागी बदरिया झूम झूम के.
आपल्याला निशा हँडल करणं फार डिफिकल्ट जाणार आहे. வெல்கம் டு மர்னகினர் ட்ராபி சுங்கலை முத்தி ரிங் மாஸ்டர் விசிலடிச்சால் பறந்து வரும் சிங்கங்கள் சர்க்கஸ் ஆரம்பம் சகலகல அபியாசம் சிறையிலா ஆனந்தம் நடக்க போறேன் பூகம்பம் அபியாசம் சிறையிலா ஆனந்தம் நடக்க போறான் பூகம்பம் கார்னிவல் மெகா ஷோ தீ துப்பும் ஃபயர் ஷோ இடிவெடிப்புக ரோட் ஷோ ஹவுஸ்ஃபுல் நைட் ஷோ ஜகல் ஜகல் ஜகலிங்கே ஸ்மகல் ஸ்மகல் ஸ்மகலிங்கே மொத்த ஜனம் கையடிச்சால் ரிங் மாஸ்டர் ஸ்மைலிங்கே கலகல 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 सुरानो चंद्रभाहे सुरानो चंद्रभाहे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा. निशा जास्त आईच्या क्लोज आहे, पण बाबाला निशाचा खूप आहे. म्हणजे निशा नसेल तर बाबा फंक्शनच नाही करू शकत, एवढा तो अटॅच्ड आहे. म्हणजे आम्ही दोघांची, मी सकाळी तिच्याशी तासभर जरी भांडलो तरी एक 15-20 मिनिटात आमचं भांडण मी मिटवतो. म्हणजे तिलाही माहिती आहे की मलाही त्याचा त्रास होतो आणि तिलाही त्याचा तेवढाच त्रास होतो. एका कंपनीमध्ये सेतू ॲडव्हर्टायझिंग नावाच्या फर्ममध्ये भेटलो आणि जेव्हा मला ऑलमोस्ट तिथे एक असं वर्ष झालं होतं आणि तिने जस्ट जॉईन केलं होतं. सो आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट टाईम वेन वी ॲक्च्युली स्पोक ऑर वी मेट देअर. आणि
ती अभिनवची असल्यामुळे आमचे असे बरेचसे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत. सो मला असं वाटलं होतं की मी हिला आधी कुठेतरी बघितलं आहे आणि जस्ट आम्ही बोललो थोडंसं की आधी कुठले कॉन्टॅक्ट्स आहेत का, म्युच्युअल्स आहेत का, रेफरन्सेस काढले म्हणजे की कोण ओळखतं कोणाला ओळखतं वगैरे. आणि मग त्याच्यानंतर आमचं नॉर्मल बोलणं चालू झालं होतं. सो आफ्टर दॅट आम्ही एका ॲक्च्युअल प्रोजेक्टवरती एकत्र काम केलं आणि तेव्हापासून आय थिंक वी हिट इट ऑफ. माझ्या मन तळ्याकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग, आली चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग. सो जेव्हा निशा फाउंड आउट की ईशान लाईक्स हर, तर मग तिचं असं होतं की नाव आय एम ॲट अ एज वेअर आय डोंट थिंक खूप वर्ष डेट करणं इज अन ऑप्शन. सो तिने त्याला आधीच सांगितलं की इफ आपण डेट करणार असू तर आय एम लुकिंग ॲट दिस लाईक अ मॅरेज पर्स्पेक्टिव्ह असं. वी वर व्हेरी क्लिअर की आम्हाला लग्न करायचं आहे, पण असं अनऑफिशियल प्रपोजल म्हणतो तेव्हा ते तसं होतं. आणि आफ्टर दॅट मी तिला मार्चमध्ये विथ रिंग प्रपोज केला. त्यांनी आमच्या आई बाबा आजी सगळ्यांना घेऊन प्रपोज केलं मला. सो नॉर्मली कपल्स ही गोष्ट एकटे करतात, पण वी आर नथिंग विदाउट आवर पेरेंट्स अँड आवर फॅमिली. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट ही डिड इट विथ ऑल ऑफ अस. आणि त्यांनी मला ते जास्त स्पेशल वाटतं. टुडे आय रिमेंबर दॅट डे बिकॉज ऑफ दॅट. म्हणून एक कोरिओग्राफर बोलवलेला आम्ही, तो त्यांचा डान्स बसवत होता. सो तो डान्स बसवत होता. सुरुवातीला ते दोघं खूप ऑकवर्ड होते, कारण का माझा बाबा होता, माझी आई होती आणि त्यांच्यासमोरच प्रॅक्टिस चाललेली. सो आय थिंक द आउटकम ऑफ द होल डान्स वॉज फॅन्टॅस्टिक, बट द प्रॅक्टिस वॉज व्हेरी फनी. आम्हाला खूप हसायला येत होतं, कारण का ते दोघं खूप ऑकवर्ड होऊन एकमेकांसोबत नाचत होते. राह लंघ गईयां सारी दीद तेरी कर देवे, ओ जगह दिल विच खाली आके अज पर देवे. राह लंघ गईयां सारी दीद तेरी कर देवे, जगह दिल विच खाली आके अज पर देवे. हाय वे मैं कल्ली होई तेरे पिछे चली होई, राती चन्न थल्ले बैके याद तेनू करके रोई. सरना नी तेरे बिन मेरा ले जा मैनू नाल ले जा, दुनिया तो दूर ले जा, कर ले कबूल वे हाथ
तो नहीं आना बस कर हुण धड़काना आके मैनू दस जाके कसूर है मेरा आम्ही आधी मागच्या 1.5 वर्षात जेव्हा आम्ही एकमेकांना भेटायचो तेव्हा आमचे काही असे खूप छान एकत्र तिथे टाईम स्पेंड केला होता किंवा ते छान मोमेंट्स होते आमचे. सो त्या सगळ्या जागेंवरती मी तिला घेऊन गेलो. तर मग तिला शॉपिंगला घेऊन गेलो. आय टोल्ड हर की यू हॅव 10 minutes टू शॉप फॉर द बेस्ट ड्रेस फॉर युअर मोमेंट म्हणून. किन्ना सोना ऐदा रूप सजन दा भुल गई मैं दुनिया दारी वेख के सोना माही हमरा मेरे आ चले हम आसमां के इथे त्यांनी जो सगळे रूम डेकॉर केली, आमच्यासमोर त्यांनी ते सगळं अरेंजमेंट केली आणि आमच्या सगळ्यांच्या देखतच तिला त्यांनी प्रपोज केलं. त्यामुळे तिला सरप्राईज तर होतंच. म्हणजे तो एकतर निशासाठी असं काहीतरी करू शकेल हे निशाच्या पण मनात आलं नसेल. माही महरम तू मेरा तू ही करम की इंतहा माही महरम तू मेरा तू ही करम की इंतहा. ती खूप फॅमिली ओरिएंटेड आहे आणि मला पण माझी फॅमिली खूप जवळची आहे. सो मला असं कोणालाही एक्सक्लूड करून हे नव्हतं करायचं, कारण माझ्या घरात आईच्या साईडला सगळ्यात मोठा मी आहे. सो हे पहिलं कार्य होतं आणि आय एम व्हेरी शुअर की माझ्या घरच्यांना हे पहिल्यापासून एन्जॉय करायचं होतं. सो ही न्यू दॅट आधीपासून की निशासाठी तिचे पेरेंट्स, तिची इन जनरल बाहेरची पण म्हणजे मावशा वगैरे पण सगळे खूप क्लोज आहेत. सो त्यांनी आई बाबा आणि त्याच्या आई बाबांना पण इन द प्रपोजल फुल इन्व्हॉल्व्ह केलं. सो दॅट इज लाईक अ व्हेरी गुड मेमरी दॅट वी ऑल होल्ड. म्हणजे दॅट वॉज द मोस्ट मॅच्युअर्ड डिसिजन. त्यामुळे आम्हाला मस्तच वाटलं होतं. वी वर अ पार्ट ऑफ दॅट इव्हेंट अँड दॅट तो प्रपोजल. निशाला सांभाळून घेईल असं आम्हाला कम्प्लीट खात्री वाटली. हाँ इस दरिया के संग में बहनूं थाम तो लेंगे किनारों पे इस जहां को मैं ये कह दूं है बस तू इरादा में माही महरम तू मेरा तू ही. एका गोड मुलाने केलं कॅप्चर आमच्या चिंगीचं हार. ओंकारचं नाव घेते आणि बांधते ईशान आणि निशाच्या लग्नाची गाठ. व्हेरी फॅमिली ओरिएंटेड पर्सन.
म्हणजे ती मोठ्यांचा खूप मान करते, लहानांचे तेवढेच लाड करते आणि सगळ्यांना तिला असं मिळून मिसळून घ्यायला खूप आवडतं आणि सगळ्यांना जोडून ठेवायला खूप आवडतं. आणि आय थिंक की मला, माझ्या आईला किंवा वडिलांनासुद्धा असंच कोणतरी हवं होतं जे आमची फॅमिली जोडून ठेवेल सगळी, आणि निशा इज द परफेक्ट मिक्स फॉर दॅट. मेरा रब भी तू और जुनू भी तू, हर बीती सांस सा तू सुकून. मैं चाहूँ रब से मांगा था पहले जो, जिसे मांगू मैं वो है तू ही तू. मेरा रब भी तू और जुनू भी तू, हर बीती सांस सा तू सुकून. मैं चाहूँ रब से मांगा था पहले जो, जिसे मांगू मैं वो है तू ही तू. ॲक्च्युली कांचन मावशी किंवा अनिल काकाला मी हेच सांगेन की आत्तापर्यंत त्यांना 2 मुली होते, आता त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आणि हेच माझ्या बाबतीत पण तेवढंच खरं आहे की माझ्या आई वडिलांना पण एक मुलगीच मिळालेली आहे. आणि मी असं म्हणेन की अनिल काकांनी त्यांचे खूप लाड केले आहेत, त्यांना म्हणजे निशाला खूप प्रेमाने सांभाळलं आहे आणि खूप काळजीपूर्वक सांभाळलं. मी पूर्ण प्रयत्न करीन आणि त्याच्याहून बेटर काय तिला देता येईल त्याचा मी 100% विचार करीन. बीते सारे जन्म की मैं न जानूं दास्तां, ना हूँ मैं मिर्ज़ा कोई ना ही कोई रांझना. इस जन्म में लिखा है साथ तेरा और मेरा, जानू इतना बस मैं मेरे माहिया. मला असं दोघांनाही सांगायचं आहे, म्हणजे इव्हन निशालाही सांगायचं आहे आणि अनिल काका कांचन मावशीला सांगायचं आहे की तुम्ही एकमेकांपासून लांब नाही चाललाय, आपलं घर मोठं झालं. मेरा रब भी तू और जुनू भी तू, हर बीती सांस